नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद गेल्यापासून आपल्या अनुयायी किंवा आपल्या चाहत्यांसमोर बोलताना ते नेहमी हात वर करून सांगतात की आता माझ्याकडे देण्यासारखं काही नाही. आणि तरीही लोक येतात, पण कधीही याचं उत्तर देत नाहीत की जेव्हा देण्यासारखं होतं तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या चाहत्यांना, पाठीराख्यांना काय दिलं. अर्थात चाहत्यांना, पाठीराख्यांना याचा अर्थ त्यांच्या भोवती जो एक कोंडाळं किंवा गोतावळा आहे त्याला काय दिलं हा विषय नाही आहे. जनतेला काय दिलं, ज्यांनी त्यांना मतं दिलं त्यांना काय दिलं हे काय नाही. पण आता मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर आपल्याकडे देण्यासारखं काही नाही असं जेव्हा वारंवार उद्धव ठाकरे म्हणतात तेव्हा त्यांना एक सांगावं असं वाटतं, देण्यासारखं तुमच्याकडे काय आहे याला महत्त्व नसतं. देण्याची इच्छा असावी लागते. देण्याची इच्छा असेल तर ते आपोआप उपलब्ध होतं आणि तुम्ही देता. लोकांनी तुम्हाला भरभरून दिलं, बाळासाहेबांना भरभरून प्रेम दिलं, त्यातून शिवसेना मोठी झाली. शिवसेना ही वडिलांची प्रॉपर्टी तुम्हाला वाटते, पण ती शिवसेना ही वडिलांनी तुमच्याकडे सोपवली असली तरी ती जनतेची अमानत होती आणि ती जनतेने बाळासाहेबांना सुपूर्द केली होती. तर जनतेकडे काय देण्यासारखं असतं याचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे शिवसेना नावाचा पक्ष, शिवसेना नावाची संघटना आहे. ती तुम्हाला टिकवता आली नाही आणि आज तुम्ही सांगता की मी अमुक पदं दिली, मी तमुक पदं दिली, पण लोकांनी तुम्हाला काय दिलं याचं विस्मरण तुम्हाला झाले. फार कशाला हो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि त्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा हे तुमच्या कलानगरच्या गेट समोर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी आले होते. तर त्यांना पळवून लावायला जी गर्दी जमली होती त्यामध्ये एक 70च्या पुढे गेलेल्या वृद्ध महिला होत्या. मीडियामध्ये त्यांचं खूप कौतुक झालं, फायर आजी, फायर आजी. आणि मग त्या फायर आजीची भेट घ्यायला उद्धव ठाकरे स्वतः गेले होते, सहकुटुंब गेले होते. त्या कुठच्या शिवडी भोईवाड्याच्या बैठ्या चाळीमध्ये 10 बाय 10, 10 बाय 15ची जी आडजोड खोली होती तिथे गेल्यावर त्या फायर आजीने काय सांगितलं ते पण उद्धव ठाकरेंनी कान देऊन ऐकलेलं नाही की बघा एवढ्या खोलीत आम्ही राहतोय, मुलाला नोकरी नाही, नातवाला तरी काहीतरी नोकरी द्या, आम्हाला कुठे राहता येईल एवढं घर द्या. कधीतरी कानी पडलं मुख्यमंत्री असताना. महाराष्ट्रातील जनता टाहो फोडून तुमच्याकडे कर्तव्य म्हणून काय करण्यासारखं आहे ते सांगत होती, तिकडेही तुमचं लक्ष नव्हतं. आणि आता ते सगळं गेल्यानंतर माझ्याकडे देण्यासारखं काय नाही. अरे असलं तरी उपयोग काय होता. जे शक्य होतं ते तुम्ही केलं नाही. आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे मराठा आरक्षण हा विषय. ज्या देवेंद्र फडणवीसांकडून दगाबाजी करून तुम्ही मुख्यमंत्रीपद हिसकावून घेतलं, त्या देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना मराठा मुख्यमंत्र्यांनी दिलं नव्हतं, ते आरक्षण मिळवून दिलं होतं. आणि नुसतं दिलं नव्हतं, ते हायकोर्टात टिकवलं सुद्धा होतं. त्यावरचं अपील सुप्रीम कोर्टात होतं. ते हायकोर्टाप्रमाणेच सुप्रीम कोर्टात टिकवणं ही महाराष्ट्र सरकारची आणि महाराष्ट्र सरकार म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जबाबदारी होती. काय केलं उद्धव ठाकरेंनी, काय केलं कधीतरी सांगा की 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री असताना आपण मराठा आरक्षणासाठी नेमकं काय केलं हे कधीतरी सांगणार आहेत उद्धव ठाकरे. नाही, मी फार छान केलं, मी घरात बसून पण कारभार छान केला. छान म्हणजे नेमका काय केला याचा एकही तपशील उद्धव ठाकरे देऊ शकत नाही. आणि इतरांकडे मात्र सगळ्या मागण्या चालू आहेत, हे करा ते द्या, ते करा ते द्या. तुम्ही काय केलं हे सांगा, तुम्ही काय दिलं हे सांगा.
जे आरक्षण हायकोर्टामध्ये टिकलं होतं, याचा अर्थ हायकोर्टात कुठच्या तरी कायद्याच्या तत्वावर मराठा आरक्षणाला मान्यता मिळेल इतकी काळजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना घेतली होती. जर त्यांचं मुख्यमंत्री पद शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी हिसकावून घेतलं नसतं तर आज जरांगे पाटील यांना उपोषणाला बसण्याची वेळच आली नसती. कारण ते आरक्षण जे होतं ते सुप्रीम कोर्टात सुद्धा टिकलं असतं. कारण हायकोर्टात टिकलं याचा अर्थ त्याला काहीतरी कायदेशीर आणि घटनात्मक अधिकार होता. हायकोर्ट चुकीचं आरक्षण टिकून ठेवेल असं बिलकुल शक्य नाही, कारण हायकोर्ट सुद्धा घटनात्मक आधार असलेलं कोर्ट आहे. पण सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे असताना मुख्यमंत्री हा विषय सुनावणीला आला होता. किती वेळेला उद्धव ठाकरे त्या सुनावणीला समर्थपणे सामोरे गेले होते. विरोधी पक्षात बसलेले देवेंद्र फडणवीस वारंवार त्याविषयी सांगत होते, सुचवत होते, पण कोणी ऐकायचं. देवेंद्र फडणवीसांनी दिलेला चांगला सल्ला सुद्धा झिडकारून लावण्याला पराक्रम मर्दानगी समजली जात होती. त्यांनी हायकोर्टात टिकवलं तर ते सुप्रीम कोर्टात कसं टिकवता येईल हेच देवेंद्र फडणवीस परत परत समजावत होते ना. पण नाही, करायचंच नव्हतं. शरद पवारांना मराठा आरक्षण द्यायचं नव्हतं आणि उद्धव ठाकरेंना सुद्धा द्यायचं नव्हतं. म्हणूनच तो विषय सुप्रीम कोर्टात लोंबकळत पडला होता. एक साधा विचार करा मित्रांनो, त्यावेळेला वारंवार सुप्रीम कोर्टात तारखा वाढवून मागितल्या जात होत्या आणि त्या तारखा वाढवून मागणारं महाराष्ट्र सरकारच होतं, उद्धव ठाकरे सरकार होतं आणि महाविकास आघाडी सरकार होतं. ज्यांनी त्याला आव्हान दिलं होतं मराठा आरक्षणाला त्यांनी तारखा वाढवून मागितल्या नाही, अधिक मुदत वाढवून मागितली नाही. अनेकदा तर महाराष्ट्र सरकारचे म्हणजे उद्धव ठाकरे सरकारचे वकील सुप्रीम कोर्टात गयावया करायचे की वेळ वाढवून द्या, आमची तयारी झालेली नाही, आमच्याकडे सगळी कागदपत्र आणि मुद्दे तयार नाहीत. अरे जे हायकोर्टात टिकवलेलं होतं त्याच्यात तुम्ही नवे कुठले मुद्दे गोळा करणार होता? हायकोर्टात जे टिकलं, जे मुद्दे टिकले तेच मुद्दे घेऊन अतिशय गुणी वकिलांकडून, कौशल्य असलेल्या वकिलाकडून आणि युक्तिवाद असलेल्या वकिलाकडून जर सुप्रीम कोर्टात आरक्षणाची केस महाराष्ट्र सरकार लढलं असलं तर ते आरक्षण तेव्हा सुप्रीम कोर्टातून फेटाळलं गेलं नसतं की जरांगे पाटील यांना उपोषणाला बसावं लागलं नसतं. पण आपल्या हातात काय नाही असं म्हणायचं. अगदी मुख्यमंत्री म्हणून यांच्या हातात काही नव्हतं आणि आता मुख्यमंत्री पद गेलं तरी माझ्या हातात काही नाही, माझ्याकडे देण्यासारखं काय नाही. अरे होतं तेव्हा त्या मराठा आरक्षणाकडे तुम्ही थोडं लक्ष दिलं असतं तर ते सुप्रीम कोर्टात सुद्धा टिकलं असतं. पण करायचंच नव्हतं, करायचंच नव्हतं. आणि लक्षात घ्या मित्रांनो, देवेंद्र फडणवीसांच्या काळात जे आरक्षण टिकलं त्याच्या विरोधात कुठेही ओबीसी किंवा इतर कोणी SC ST यांच्या तक्रारी नव्हत्या. हायकोर्टात टिकलं, राज्य शासनाने निर्णय घेतला, हायकोर्टात टिकलं, तरी कोणी इतर ज्यांना आरक्षण आधी मिळालेलं आहे त्यांनी तक्रार केलेली नाही. पण आज ज्या प्रकारे आरक्षणाचा विचका महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे सरकारने करून ठेवलाय त्यातून वाट काढणं अवघड आहे. इतका विचका करून ठेवलेला आहे की आपण गेलो तरी हा पेच सुटता कामा नाही, हा तिढा सुटता कामा नाही. एवढी छान व्यवस्था उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी मराठा आरक्षणाची करून ठेवली. पण शरद पवारांची सुद्धा मराठ्यांना आरक्षण द्यायची कधी इच्छाच नव्हती. ज्या ज्या वेळेला पूर्वीच्या काळात मराठा आरक्षणाचा विषय निघाला तेव्हा शरद पवारांनी तो हसण्यावारी नेलेला होता. मी यापूर्वीच्या एका व्हिडिओत सांगितले की त्यालाच वैतागून अण्णा हजारे, आपला अण्णासाहेब पाटील यांनी डोक्यात पिस्तुलाची गोळी घालून जगाचा निरोप घेतला. पण त्यानंतर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यानंतर म्हणजे 1999 नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच एक आमदार होत्या ज्या सातारा जिल्ह्यात
कोरेगाव या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून येत होत्या. पूर्वीच्या काळात त्या राज्याच्या मंत्री सुद्धा राहिलेल्या आहेत शालिनीताई पाटील, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सुविद्य पत्नी. त्यांनी वारंवार हा विषय उपस्थित केलेला होता. तेव्हा किती मराठा संघटना या शालिनीताई पाटील यांच्या मागे ठाम उभ्या राहिल्या होत्या. आज जे कोणी उठतायत आणि मराठा नेते किंवा आमदार किंवा आणखीन कोण त्यांची घरं बंगले जाळत आहेत, त्यापैकी किती संघटना या शालिनीताई पाटील यांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या होत्या? कोणी राहिलं नव्हतं. उलट ज्या वेळेला शालिनीताई पाटील मराठा आरक्षणासाठी खूप आग्रही भूमिका घ्यायला लागल्या, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शरद पवारांनी त्या महिला नेत्याची हकालपट्टी केली होती. शालिनीताई पाटील यांची हकालपट्टी केली होती. त्यासाठी मला वाटतं वाई किंवा कुठल्या तालुक्यातले आमदार असलेले शशिकांत शिंदे यांना कोरेगावमध्ये आणून उभं करण्यात आलं आणि कोरेगावमध्ये शालिनीताईंचा पराभव केला. तो आमदार सुद्धा तेव्हाचा शशिकांत शिंदे होता, जो शरद पवारांचा अतिशय निकटवर्ती मानला जातो. मराठा आरक्षणाविषयी शरद पवारांची आस्था त्या एका कृतीतून व्यक्त व्हायला हरकत नाही. कारण मराठा आरक्षण हा पक्षाचा धोरणात्मक विषय नाही, इतकी साफ भूमिका शरद पवारांनी 2000 नंतर ठामपणे घेतलेली होती. आज तेच शरद पवार उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना जाब विचारत आहे. मित्रांनो, राजकारण हा नुसता गुंतागुंतीचा नाही, तर फसवा फसवीचा विषय असतो. याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. आणि आज मी जेव्हा बोलतोय 31 ऑक्टोबरला, त्या 31 ऑक्टोबरला उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पहिल्यांदा रडगाणं कुठलं गायलं? तर सुप्रीम कोर्टाने विधानसभेच्या अध्यक्षांना 16 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी जी मुदत घालून दिलेली आहे, त्यातून लोकशाही टिकणार का वगैरे वगैरे पांडित्य उद्धव ठाकरे झाडत होते. आणि नंतर त्यांनी आरक्षणाचा विषय घेतला. पण तिथे समोर बसलेले खोडे पत्रकार, त्यापैकी एकानेही त्यांना विचारलं नाही की त्याच सुप्रीम कोर्टाचे दाखले तुम्ही देताय ज्या सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाचा विषय दीर्घकाळ लोंबत पडला होता आणि तुम्ही मुख्यमंत्री होता. त्या वेळच्या वेळी सुनावणी होणं, वेळच्या वेळी युक्तिवाद होणं, चांगला युक्तिवाद होणं, आपली केस जिंकण्यासाठी युक्तिवाद होणं, त्यासाठी अतिशय बुद्धिमान कुशाग्र बुद्धीचे वकील नेमणं, ही कामं तुम्ही का नाही केली? एका पत्रकाराने जी काय पत्रकार परिषद उद्धव ठाकरे यांनी 31 ऑक्टोबरला घेतली, तेव्हा त्यांना एकानेही प्रश्न विचारला नाही की तुम्ही मुख्यमंत्री असताना हा विषय सुप्रीम कोर्टात फेटाळला गेला, तेव्हा तुम्ही काय करत हात जोडत बसला होता. आज जरा खुट्ट वाजलं की सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे धाव घेतात, 16 आमदारांना अपात्र ठरवा, मग काय घटनापीठ बोलवा, तो कुठचा नवाब रेविया, 25-25 याचिका उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून आपल्या सहकाऱ्यांच्या मार्फत सुप्रीम कोर्टात दाखल केले. 16 आमदार अपात्र ठरवा, 40 आमदार अपात्र ठरवा, पक्षाची मागणी चिन्ह आम्हाला मिळालं पाहिजे, यासाठी रोजच्या रोज सुप्रीम कोर्टाच्या पायऱ्या उद्धव ठाकरे झिजवत असतात. उठसूट सुप्रीम कोर्टात धावत असतात. पण मराठा आरक्षणाचा विषय हा घोंगडं पडलं होतं सुप्रीम कोर्टात. तेव्हा उद्धव ठाकरेंनी एकदा तरी त्या सुप्रीम कोर्टाकडे वळून बघितलं होतं का? आज यांच्या हातातून पक्ष गेलाय, यांच्या हातातून मुख्यमंत्री पद निसटलंय, तेव्हा सुप्रीम कोर्टाची महत्ता उद्धव ठाकरेंना कळते. पण महाराष्ट्रातल्या कोट्यवधी मराठ्यांचं आरक्षण हा त्यांचा जीवन मरणाचा प्रश्न होता. तेव्हा त्या सुप्रीम कोर्टाकडे वळून बघायला, ढुंकून बघायला उद्धव ठाकरेंना सवड नव्हती. जितक्या वेळेला या आमदार अपात्रतेसाठी उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात गेलेत, त्याच्या निम्मे कशाला पाव वेळेला
4-5 वेळेला जरी मराठा आरक्षणाचा विषय तिकडे होता, त्याकडे जर उद्धव ठाकरेंनी लक्ष दिलं असता आणि ते आरक्षण हे सुप्रीम कोर्टात पण टिकवून घेतलं असतं, तर आज परिस्थिती काय झाली असती? कुठे जाळपोळ झाली असती, रस्त्यावर टायर जाळले असते, कुठे दगडफेक झाली असती, गाडीच्या काचा फोडल्या गेल्या असत्या, जरांगे पाटील उपोषणाला बसले असते. नाही, हे सगळं झालं नसतं, पण मराठ्यांना आरक्षण मिळालं असतं आणि त्याचं श्रेय अर्थातच उद्धव ठाकरेंनाच मिळालं असतं. एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीसांना मिळालं नसतं. पण मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही एवढ्यासाठीच महाविकास आघाडी स्थापन केली होती. या बामण मुख्यमंत्री हायकोर्टात आरक्षण टिकवून दाखवतो का? सुप्रीम कोर्टात आम्ही पाडून दाखवतो. आणि ते उद्धव ठाकरे आता विचारतात आणि पर्याय सांगतात. सगळ्या खासदारांनी, महाराष्ट्राच्या सगळ्या 48 खासदारांनी लोकसभेचे राजीनामे देऊन टाका. म्हणजे मी काही देणार नाही, दुसऱ्यांनी काय काय दिलं पाहिजे याची फार लांबी चौडी यादी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत वगैरे यांच्याकडे तयार आहे. दुसऱ्यांनी काय काय दिलं पाहिजे, पण आपण काय द्यायचं, आपण काय द्यायचं याविषयी चकार शब्द तोंडातून बाहेर पडत नाही. हे एवढ्यासाठी सांगावं लागतं मित्रांनो की हे लोक सामान्य मराठ्यांना दुधखुळे समजतात, दुधखुळे समजतात. किती लोकांनी मला सांगा, आत्ता जे जाळपोळ करणारे आणि त्यांच्या आंदोलनावरून इशारे देणारे मराठा आंदोलनाचे नेते आहेत, त्यापैकी किती लोकांनी शरद पवारांना हा जाब विचारला की महाविकास आघाडीचं सरकार असताना सुप्रीम कोर्टात हा विषय आला तेव्हा योग्य वकील वेळच्या वेळी देऊन योग्य सुनावणी आणि योग्य युक्तिवाद करून मराठा आरक्षण तुमच्या सरकारने, महाविकास आघाडी सरकारने का टिकवलं नव्हतं? का त्याच्यात टाळाटाळ झाली? का त्याच्यात वेळकाढूपणा झाला? आज विधानसभा अध्यक्षांच्या वेळकाढूपणावर तोफा टाकल्या जात आहेत. पण ज्यावेळेला मराठा आरक्षणाचा विषय वर्ष दीड वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये खितपत पडला होता तेव्हा कधी वकीलच नाही, कधी वकिलाला आवश्यक कागदपत्र दिली नाही. या प्रकारे वेळकाढूपणा कोण करत होतं? उद्धव ठाकरे सरकार करत होतं, महाविकास आघाडी सरकार करत होतं. सगळ्या खासदारांनी राजीनामा द्या, काय पर्याय काढलाय आणि अगदी सी.डी. देशमुखांचा संदर्भ काढलेला आहे. सी.डी. देशमुखांनी मराठा बाणा दाखवला होता, मराठी महाराष्ट्राची शान आणि बाण काय ते दाखवलं होतं. त्यांनी राजीनामे द्यायचे, 48 खासदारांनी राजीनामे द्यायचे आणि त्यातून अभिमान व्यक्त होतो. मग 29 जून 2022ला फेसबुक लाईव्ह करताना सगळ्या महाराष्ट्रासमोर आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतोय आणि विधान परिषदेचा सुद्धा राजीनामा देतोय ही घोषणा दिली होती. त्यामधला विधान परिषदेचा राजीनामा द्यायचा राहिलेला आहे, तो कधी करणार आहेत उद्धव ठाकरे? बाकीच्या 48 खासदारांनी थेट निवडणूक जनतेमध्ये जाऊन लढवून जिंकलेली आहे. त्यांनी तडकाफडकी राजीनामे द्यायचे. पण आयते मागल्या दाराने विधिमंडळात गेलेले उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री होण्यासाठी आमदारकी मिळवलेले उद्धव ठाकरे, जाहीर केलेला राजीनामा 16 महिने उलटून गेल्यावर सुद्धा देत नाहीत आणि इतरांनी मात्र राजीनामे तडकाफडकी दिले पाहिजे. त्यात मराठी बाण आहे. मग जाहीरपणे सांगा, माझ्यामध्ये तो मराठी स्वाभिमान नाही, माझ्यामध्ये तो मराठी बाणा नाही की दिला, जाहीर केला की दिला राजीनामा, नाही दिला. कारण माझ्याकडे उद्धव ठाकरेंकडे तो स्वाभिमान आणि मराठी बाणा नाहीये जो सी.डी. देशमुखांकडे होता, चिंतामणराव देशमुखांकडे होता, तो माझ्याकडे नाही. मी फक्त घोषणा करतो आणि राजीनामा देत नाही. मी घोषणा करतो आणि कुठलं काम करत नाही. मी फक्त फेसबुक लाईव्ह करतो, हे सांगून टाका. कारण पत्रकार तुम्हाला विचारणार नाहीत, पत्रकार तुम्हाला हे प्रश्न विचारणारच नाहीत. आज जेव्हा 48 खासदारांचे राजीनामे तुम्ही मागताय तेव्हा आपला घोषित राजीनामा 16 महिने होऊन गेल्यानंतर सुद्धा विधिमंडळ सचिवालयाकडे पोहोचलेला नाही.
याचं स्मरण उद्धव ठाकरेंना कोणी करून द्यायचं? आज जर मराठे आरक्षणापासून वंचित आहेत तर त्याला हे असले घोषित करून काहीही न करणारे नेते कारणीभूत आहेत. त्याच्यात शरद पवार पण येतात आणि त्याच्यात उद्धव ठाकरे सुद्धा येतात. अर्थात शरद पवारांना मी दोष देणार नाही, त्यांची भूमिका खूप जुनी आहे. मराठ्यांचं आरक्षण हा गंभीर विषय नाही हे त्यांनी 2 दशकापूर्वी 2000 नंतर 5, 4, 7 असं कधीतरी सांगितलेलं आहे. पण उद्धव ठाकरे ज्यावेळेला 48 खासदारांचे राजीनामे मागतात तेव्हा आपल्या एका आमदारकीचा राजीनामा का देत नाहीत हा प्रश्न विचारण्याची हिंमत जर कुठल्या पत्रकाराकडे नसेल तर ते युट्यूबरला हिंमत करणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच हा व्हिडिओ मुद्दाम तो विषय धरून केला. आणि उद्धव ठाकरे यांचं चरित्र आणि चेहरा समोर आणणं मला अगत्याचं वाटलं की हा माणूस दुसऱ्यांनी काय द्यावं हे सांगतो पण स्वतः काही कोणाला देत नाही आणि देण्याची वेळ आली की पळ काढतो. म्हणून तर विधान परिषदेचा सुद्धा राजीनामा देतो हे फेसबुक लाईव्ह करून 16 महिने उलटलेत पण अजून उद्धव ठाकरेंचा राजीनामा महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाकडे सुद्धा पोहोचलेला नाही. आणि रस्त्यावर उतरून जाळपोळ करणारे कदाचित केसेस अंगावर हजारो आणि शेकडो मराठी आंदोलक तरुण आहेत ज्यांच्या अंगावर आता पुढल्या काळामध्ये दंगलीची कलम लावून केसेस भरल्या जातील. त्यांना माझं विशेष सांगणं आहे की जाब विचारायचा तर शरद पवारांना विचारा, उद्धव ठाकरेंना विचारा. कारण त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे शक्यतेच्या कोटीत आलं होतं, हायकोर्टात टिकलं होतं, ते आरक्षण सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे. कारण यांनी कालापव्यय केला, चुकीचे वकील पाठवले, योग्य वेळेला तारखेला युक्तिवाद केला नाही, टाळाटाळ केली आणि साधा आमदारकीचा सुद्धा राजीनामा द्यायची ज्यांची हिंमत नाहीये ते इतरांच्या हिमती मोजत असतात. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.